कंपोस्ट खड्डा भरू, गाव स्वच्छ ठेवू. सरवडे येथील नाडेप टाकीचे उद्घाटन प्रसंगी बोलताना राधानगरी तालुक्याचे बीडीओ सर्जेराव पाटील यांचं प्रतिपादन. ग्रामीण भागात स्वच्छतेची चळवळ अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी तसेच लोकांमध्ये स्वच्छतेविषयी वर्तवणुकीत बदल घडवून आणणे, सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून व्यक्तिगत आणि सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा आणि पर्यावरणपूरक उपाययोजना करण्याची, कचरा कमी करणे आणि त्याचा पुनर्वापर करणे या उद्देशाने दिनांक 1 मे ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू असं अभियान राबवण्यात येणार आहे. गोकुळ सोबत गोकुल. प्रत्येक गावात या अभियानाची सुरुवात अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक KNS यांनी केलं होतं. गावात बांधकाम केलेल्या नाडेपच्या माध्यमातून सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन करून खत निर्मितीसाठी राज्याच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीनं हे अभियान राबवण्याचे निर्देश आहेत. म्हणून याच कामाची सुरुवात राधानगरी तालुक्यातील सरवडे या गावापासून करण्यात आली. यामध्ये ग्रामपंचायतीच्या स्तरावरील घरगुती कचरा, आठवडी बाजारातील कचरा संकलन करून यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे, असं मत सरवडे गावचे लोकनियुक्त सरपंच रणधीर विजयसिंह मोरे यांनी मांडले. या उपक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, बचत गटातील महिला, संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी गट यांच्या सहभागातून होणार आहे. हा उपक्रम स्थानिक लोकप्रतिनिधी, बचत गटातील महिला, संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी गट यांच्या सहभागातून होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी राधानगरी तालुक्याचे बीडीओ सर्जेराव पाटील साहेब, विस्तार अधिकारी साबळे साहेब, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता महाजन साहेब, गट शिक्षणाधिकारी मेघाने सर, शाखा अभियंता रणजित चौगले, खोचरे साहेब, सरवडे गावचे लोकनियुक्त सरपंच रणधीर विजयसिंह मोरे, उपसरपंच आनंदा रानमाळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी, पंचायत समितीचे समूह समन्वयक मुकुंद धोंगडे, काशीनाथ कांबळे, कॉन्ट्रॅक्टर अमोल कांबळे इत्यादी उपस्थित होते. सरवडेहून KK न्यूज प्रतिनिधी अमोल कांबळे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.